वडापाव तर आपण सगळ्यांनी खाल्लेच असेल, पण तुम्ही अशा पद्धतीने छोटे असे मिनी बाईट्स कधी खाल्ले आहेत का वडापावचे? आज मी तुमच्यासाठी घेऊन आले हे अगदी क्रिस्पी असे वडापाव बाईट्स. हे वडापाव बाईट्स तुम्ही बर्थडे पार्टीला किंवा किटी पार्टीला नक्की करू शकतात. वडापावची मी फुल रेसिपी माझ्या चॅनलवर आधी टाकली आहे, वरती मी लिंक दिलेली आहे, जाऊन नक्की बघा. चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण याचा मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम केलं आहे. पाव चमचा मी ते मोहरी घातली आहे. मोहरी छान आपल्याला तडतडू द्यायची आहे. त्यानंतर मी इथे 1 चमचा ठेचा घातला आहे. ठेच्यामध्ये मी हिरवी मिरची घेतली आहे 2 ते 3 आणि भरपूर असा लसूण घेतला आहे. थोडं जिरंही घातलं आहे. छान खमंग अशी फोडणी देऊन परतून घ्यायची आपल्याला. भरपूर लसूण टाकल्यामुळे आपला जो वडापाव होतो तो छान असा झणझणीत होतो आणि चव पण खूप छान लागते. आता इथे मसाला परतल्यानंतर मी इथे थोडी पाव चमचा हिंग घातली आहे आणि पाव चमचा हळद घातली आहे. आता मी या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे. आता याच्यामध्ये मी 3 ते 4 बटाटे घेतले आहे उकडलेले मीडियम आकाराचे. हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे. हे गॅस बंद केलेला असेल तरी पॅन हा गरम आहे. गरम पॅनमध्ये व्यवस्थित हे परतले जातात. छान एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर मी ते चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्याला आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. शेवटी आपण याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत, बारीक चिरलेली. हे बघा, इथे मी आता कोथिंबीर घातली आहे. याने खूप छान चव येते. अजिबात विसरू नका कोथिंबीर टाकायला. कोथिंबीर व्यवस्थित एकत्र केल्यानंतर हा जो मसाला तयार केला आपण तो एका भांड्यात आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर एका बोलमध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. पाव चमचा हळद घातली आहे. इथे आपण एक बॅटर तयार करणार आहोत जे आपल्याला वडापावसाठी लागणार आहे. थोडं थोडं पाणी घालून आपण इथे बॅटर तयार करणार आहोत. आणि याच्यामध्ये आपल्याला अजिबात गुठळ्या राहता कामा नये, त्यामुळे व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहे विस्करच्या साहाय्याने. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर हे बघा, तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकतात. अशा पद्धतीनेच हे करायचं आहे. खूप पातळ किंवा घट्ट ठेवायचं नाही आहे. आता हे बॅटर आपण थोडं बाजूला ठेवूया. आता मी इथे घेतली आहे लादी पाव, मधून चिरून घेतली आहे आणि आपल्याला ती चटणी लावून घ्यायची आहे. इथे मी कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी लावते आहे. छान झणझणीत अशी चटणी आहे. एका साईडला लावून घ्यायची आहे आपल्याला खालच्या बाजूला. त्यानंतर मी इथे चिंच गुळाची चटणी केली आहे, ती पण इथे लावून घेणार आहे. आता आपण जो मसाला तयार केला होता तो इथे लावणार आहोत खालच्या साईडला. भरपूर मसाला घालणार आहोत आपण याच्यामध्ये. यानेच खरी चव येते आपल्या वडापाव बाईट्सला. दोन्ही पावाला व्यवस्थित इथे मसाला लावून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे एक चटणी बनवलेली आहे. ही चटणीसुद्धा या वडापावच्या रेसिपीमध्ये मी आधी दाखवलेली आहे. छान अशी झणझणीत इथे मी लाल चटणी करून घेतलेली आहे. आता आपण हे पाव इथे बंद करणार आहोत आणि याचे मी 4 भाग करून घेणार आहे. जर पाव मोठा असेल तर 6 भाग करून घ्यायचे आहे. इथे पाव छोटा असल्यामुळे मी इथे फक्त याचे 4च भाग करणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी याचे 4 भाग करून घेतलेले आहे. आता जे छोटे छोटे आपण हे कट करून घेतलेले वडापाव आहे हे आपण बॅटरमध्ये आपण डीप करणार आहोत. इथे मी ब्रेड क्रम्ब घेतलेले आहे छान कुरकुरीत होण्यासाठी. हे बघा, अशा पद्धतीने छान व्यवस्थित कोटिंग करून घ्यायची आहे आपल्याला ह्या वडापावला. व्यवस्थित सगळ्या बाजूने हे बॅटर लागल्यानंतर आपण याला ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून घेणार आहोत, जेणेकरून आपले वडापाव जे बाईट्स आहेत ते अगदी छान कुरकुरीत होते. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला याला कोटिंग करून घ्यायचं आहे. सगळे वडापाव बाईट्स मी असेच तयार करणार आहे, जेणेकरून हे खूप तेलकटही होत नाही आणि छान कुरकुरीत सुद्धा होतात. हे बघा, आता आपण हे वडापाव बाईट्स तळून घेणार आहोत. मंद आचेवर तळायचे आहे आपल्याला. एक एक करून आपण तेलामध्ये घालणार आहोत. छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे आपल्याला दोन्ही बाजूने. ब्रेड क्रम्ब्समुळे आपले जे वडापाव बाईट्स आहेत ते अगदी कुरकुरीत होतात. हे बघा, इथे तळून झालेली आहे. छान सोनेरी रंग आलेला आहे. हे बघा, किती सुंदर दिसत आहे. ज्या चटणी आपण आतमध्ये लावली आहे त्या चटणीसोबत मी इथे सर्व केलेलं आहे. थोडी मी अजून इथे लाल चटणी इथे मी थोडी टाकते आहे. तुम्ही याला मिरचीसोबतही खाऊ शकता. कुठल्याही पार्टीसाठी अगदी इझी हा स्नॅक्स आहे. इथे मी तुम्हाला आवाज ऐकवते. किती कुरकुरीत झाले आपले वडापाव बाईट्स आणि आतून तोडूनही दाखवते आहे. छान अशा लेयर आलेल्या आहे. तुम्ही पाहू शकता जशा वडापावला असतात. तर कुठल्याही छोट्या पार्टीला किंवा गेट टुगेदरला तुम्ही अशा पद्धतीने
वडापाव बाईट्स तयार करू शकतात। आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।